नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि सध्या अख्ख्या भारतामध्ये एक महत्त्वाची बातमी गाजते आहे, ती म्हणजे भारताचे जे नवे सरन्यायाधीश झालेले आहेत भूषण गवई, तर यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सरकारनं म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळले नाही आणि म्हणून त्यांनी प्रखर अशी नाराजी व्यक्त केली. पण कार्यक्रम असा आहे भाऊ, सगळ्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आता चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे कसं, तुम्ही म्हणसाल सर प्रोटोकॉल तर पाळायला पाहिजे, का पाळला नाही? पण प्रोटोकॉल पाळला नाही हे जरी खरं असलं तरी काही गोष्टी मात्र त्यांनी खूप चांगल्या पाळलेल्या आहेत सरकारच्या बाबतीतल्या. आता ते सगळंच मी तुम्हाला उघड करून सांगणार आहे, म्हणजे दोन्ही बाजूंनी कशा पद्धतीने इथल्या लोकांना येड्यात काढण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही आम्ही सगळेच डायरेक्टली येड्यात काढले जातात. डायरेक्टली काय नाही, तुम्हाला वाटतं की हे असं आहे, त्यांना वाटतं हे तसं आहे. तसं काही नाही, जे तुम्हाला दाखवतात तेवढंच तुम्हाला दिसते. पण मूळ मुद्दा असा आहे की तुम्हा आम्हाला सगळ्यांना लोकशाहीच्या नावाखाली आणि या देशातल्या आर्थिक उन्नतीच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली, आणि आम्ही किती कठोर वागतो, किती कठोर नियम पाळतो, संविधानाची किती अंमलबजावणी करतो, या सगळ्या गोष्टीच्या नावाखाली फक्त देखावा चालू आहे, तुम्हाला आम्हाला येड्यात काढणं चालू आहे. तर बघा नेमका मुद्दा काय आहे. मुद्दा असा आहे की सरन्यायाधीश भारताचे जे महाराष्ट्रामध्ये आले होते, मूळचे महाराष्ट्रातलेच आहेत, त्यांचे वडील राज्यपाल होते, ते आता सरन्यायाधीश आहेत. ते महाराष्ट्रात आले एका कार्यक्रमाला. बार कौन्सिलनं त्यांचा एक वकील बार कौन्सिल जे असते तर त्यांनी काय केला होता, त्यांचा सत्कार ठेवला होता. त्या सत्काराला ते आले आणि तिथं आलेले असताना जे महाराष्ट्रातले मुख्य अधिकारी असतात, म्हणजे कोण, तर मुख्य सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, त्यानंतर पोलीस प्रमुख, त्यानंतर आणखी इतर काही व्यक्ती जसे की मुंबईच्या कमिशनर वगैरे असतील तर आहे की नाही, नवीन नियुक्ती झालेल्या, हे सगळेजण त्या कार्यक्रमाला आले नाही. मग कार्यक्रमाला आले नाही असं झाल्यानंतर त्यांना फार वाईट वाटलं. कोणाला? आपल्या सरन्यायाधीशांना खूप वाईट वाटलं. त्यांना असं वाटलं की या देशाचा मी सरन्यायाधीश आहे, हे काहीतरी प्रोटोकॉल पाळले पाहिजे. मग त्यांनी बोलताना असं सुद्धा दुःख व्यक्त केले की कदाचित मी एका बौद्ध समाजाचा असल्यामुळे, त्यांनी बोलताना डायरेक्ट म्हटलं नाही पण त्याच्या चेहऱ्यातून ते स्पष्ट जाणवत होतं, कदाचित त्यांना असं म्हणायचं होतं की कदाचित मी बौद्ध असल्यामुळं देशाच्या एवढ्या मोठ्या पदावर मी जाऊन बसलो, ही गोष्ट कदाचित इथल्या मनुवाद्यांना किंवा पुढारलेल्या लोकांना किंवा इतर जातीतल्या लोकांना पटली नाही का बा, आणि म्हणून त्यांना मी त्या योग्यतेचा वाटलो नाही का, म्हणजे मी सरन्यायाधीश या पदासाठी त्यांना योग्य वाटलो नाही, किंवा हे पद जरी योग्य असलं तरी मी व्यक्ती म्हणून योग्य नाही असं त्यांना वाटलं का, आणि म्हणून ते आले नाही का, याचा त्यांनी विचार करावा, असं कोण म्हणलं? गवई साहेब म्हणले. गवई साहेबांना फार दुःख झालं आणि त्यांनी असं स्पष्टपणे दाखवून दिलं इथं की ते संविधानाची बाजू किती काटेकोरपणे पाळतात, संविधानाला ते किती मानतात. पण मूळ मुद्दा असा आहे, मुद्दा काय आहे माहिती आहे का, तुम्ही संविधानाला इतकं काटेकोरपणे पाळतात, हे तुम्ही इथून पुढे भविष्यात कसे निर्णय देणार आहात त्याच्यावर कळेल. पण त्याच्यापूर्वी तुम्ही काय काय निर्णय दिले ते सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यापूर्वी एक आरक्षणावरचा मुद्दा आला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की SC ST जे आरक्षण आहे, तर SCचं जे आरक्षण आहे, या आरक्षणामध्ये क्रिमिलियरच्या मर्यादा ज्यांनी ओलांडलेल्या आहेत, म्हणजे नॉन क्रिमिलियर नसणारे, क्रिमिलियरमध्ये असलेले अशा लोकांनी आपलं आरक्षण सोडून द्यावं, असं एक त्यांचा निर्णय आहे, एक वक्तव्य आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आरक्षणामध्ये वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे. मग आता मला सांगा, तुम्ही देशाच्या सर्वोच्च स्थानावर आहात, सर्वोच्च स्थान देशाचं म्हणजे राष्ट्रपतीनंतर जे काय असतं ते, आहे की नाही, सरन्यायाधीशात न्यायव्यवस्थेतलं प्रमुख पद आहे. जर तुम्ही सरन्यायाधीश असून जर तुम्हाला केवळ एका समाजाचे, एका जातीचे, एका बौद्ध धर्माचे आहा म्हणून जर समजा इथं प्रोटोकॉल पाळल्या जात नसेल आणि तुम्हाला त्या पदाला जो न्याय द्यावा लागतो किंवा त्या पदासाठीचे जो प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल फक्त एका जातीचे असल्यामुळे जर तुम्हाला मिळत नसतील, तर इथल्या सर्वसामान्य OBC, दलित आणि बौद्ध व्यक्तींना काय न्याय मिळत असेल, दीनदलितांना, गोरगरिबांना काय न्याय मिळत असेल? मग तुम्ही जे वक्तव्य केलं होतं, तुम्ही जे म्हणले होते न्यायाधीश साहेब, माननीय सरन्यायाधीश साहेब, की क्रिमिलियर मध्ये जे असतील त्यांनी आता स्वतःचं आरक्षण सोडून द्यावं. आता मुळात संविधानामध्ये जे SC STचं आरक्षण आहे ते आहे सामाजिक आरक्षण. सामाजिक म्हणजे सामाजिक दर्जा कमी असल्यामुळे हजारो वर्षापासून त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना सामाजिक उन्नती मिळावी, त्यांच्या बरोबरीनं म्हणजे इतर सवर्णांच्या बरोबरीनं दलित SC ST हे यावेत आणि त्यांना सामाजिक संरक्षण मिळावं, त्यांची सामाजिक म्हणजे जी ही आहे उंची ती त्यांनी गाठावी, म्हणून त्यांच्यासाठी हे सगळं आरक्षण आहे. हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही असं म्हटलं होतात की क्रिमिलियरमध्ये जर मोडत असतील तर त्यांनी आपलं आरक्षण सोडावं. आता तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये तर येत नाहीत साहेब, तुम्ही तर क्रिमिलियरमध्ये येतात. मग तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर असताना जर तुमचा मान पान तुम्हाला मिळत नसेल तर सामान्य माणसाची काय कथा आहे? मग तुम्ही जे SCच्या आरक्षणाच्या संदर्भातलं जे कॅटेगरायझेशन केलं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणला होतात
की हे सोडून दिलं तर हा म्हणजे चालेल, तर ती खरंच परिस्थिती भारतामध्ये आहे का, हे तुम्ही पहिलेच सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही तुमची सुद्धा चूक कबूल केली पाहिजे की मी जे बोललो होतो की क्रिमिलियरच्या याच्यामध्ये गेलेल्या लोकांनी आपलं आरक्षण सोडून द्यावं, तर ते बोललेलं चुकीचं होतं. अजूनही या भारतामध्ये दलितांना, बहुजनांना मान सन्मान मिळत नाही. तुम्ही कोणत्याही पदावर जा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं उदाहरण घ्या. राम मंदिराच्या पूजेला त्या कुठे होत्या? मी सांगायची गरज नाही, सगळ्या जगाला माहिती आहे. राम मंदिराच्या पूजेत कुठे होत्या त्या? राष्ट्रपती भवन निर्माण झालं, राष्ट्रपती भवनाची जे यज्ञ चालला, जी पूजा झाली, त्याच्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कुठे होत्या? मी विचारायची गरज नाही किंवा मी सांगायची गरज नाही. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा. म्हणजे या भारतातून अजूनही मनुवाद किंवा मनुस्मृतीनुसार जी काही नियम पद्धती बनवलेली आहे ती अजूनही सोडलेली नाही. तर सडक्या विचाराची आणि सडक्या मेंदूची माणसं अजूनही माणसाला माणूस समजत नाहीत. ती लोक माणसाला माणसापेक्षा जनावरासारखं वागवण्यामध्येच अजून धन्यता मानत आहेत. ही जी कोणती वरची लोक आहेत, ही जी कोणती स्वतःला सवर्ण समजतात, स्वतःला श्रेष्ठ समजतात, अशा लोकांच्या डोक्यातून अजूनही जात गेलेली नाही आणि ती जाणारही नाही. फक्त त्यांचा एकच प्लॅन असतो की या जातीतले मोठमोठे झालेले लोक आपल्या गळाला लावायचे आणि त्यांच्याकडून आपण पाहिजे तसे निर्णय करून घ्यायचे, त्यांच्याकडून आपल्याला हवं तसं तोडफोड सगळी संविधानाची करून घ्यायची आणि त्यांच्यावर जरी वेळ आली तर त्यांना परत पुन्हा तीच लायकी दाखवायची. असा हा प्रकार इथं महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि भूषण गवई यांच्यासोबत तेच घडलेलं आहे. त्यांनाही माहित आहे, त्यांनी जो निर्णय दिला होता की क्रिमिलियरमध्ये जर असतील, नॉन क्रिमिलियरची अट ओलांडली असेल, क्रिमिलियरमध्ये असतील तर अशांनी आरक्षणाचा पुनर्विचार करावा आणि त्यांनी आपलं आरक्षण सोडून द्यावं. एकदा भूषण साहेबांनी सांगावं की खरंच आरक्षण सोडून देण्याइतपत भारतामध्ये सामाजिक समानता आलेली आहे का? जर आली नसेल तर त्यांनी इथून पुढे किमान अपेक्षा व्यक्त करतो की इथून पुढे जे नोव्हेंबरपर्यंत त्यांचा कालावधी आहे त्या नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये त्यांनी ही समानता यावी म्हणून सरकारच्या किंवा शासनाच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं काम चोखपणे पार पाडावं. नाहीतर तुम्हीच नाही, तुमच्या अशा हजारो पिढ्या आल्या, आमच्या अशा हजारो पिढ्या आल्या, याच्या पुढच्या तरी सुद्धा संविधानानुसार प्रोटोकॉल पाळल्या जाणार नाही. पद कितीही मोठं असो, त्या पदावरील व्यक्ती कोणत्या जातीवरून आली याच्यानुसारच त्याचा मान सन्मान ठरत राहील. हे मात्र इथं स्पष्ट आहे. आणि याच्या विरोधात कोणी बोललं तर त्याच्यावर तुम्ही लगेच देशद्रोही म्हणणार, हे कोणाचं तरी विरोधी म्हणणार, हे बाकीच्या 100 कथा तुम्ही चालू ठेवणार. त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट नाही. पण तुमच्या लेकरा बाळांना मोठं आणि उच्च पद मिळालं तरीही त्याला तो मान सन्मान सामाजिक मिळेल की नाही याची गॅरंटी या भारतात नाही. कारण या भारतात अजूनही मनुवादी पिलावळ त्याच पद्धतीनं वागते आहे जी मागच्या हजारो वर्षात वागलेली आहे. आणि याच्या विरुद्ध जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. चांगलं आपल्याकडे शिक्षण असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे. आपले विचार आपल्याला शिक्षणातून तयार करता आले पाहिजे. त्या विचाराच्या बैठकीवर, त्या तात्विक बैठकीवर तुम्ही मुद्द्याला मुद्दा खोडून काढला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की असं जेव्हा घडतं तेव्हा बोलायला शिका. तुमच्याकडे सोशल मीडिया नावाचं साधन आहे, त्याच्यावर तुम्ही बोलायला शिका. तुम्ही दोन्ही बाजू मांडा. प्रोटोकॉल पाळला नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. फक्त प्रोटोकॉल पाळला नाही असं नाही, तर तो का पाळला नाही त्याच्या मागचं कारण खूप महत्त्वाचं आहे. तो का पाळला नाही? कारण ती एक दलित व्यक्ती आहे आणि दलित व्यक्ती भारताची सरन्यायाधीश आहे म्हणून कदाचित पाळला नसावा का, हा मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा सुद्धा आहे ही जी व्यक्ती सरन्यायाधीश पदावर बसली त्यांनी आपल्याच भाऊबंदकीचं म्हणजे जे एससीचं आरक्षण आहे त्या संदर्भात काय काय वक्तव्य किंवा काय निर्णय केलेले त्याआधी ते सुद्धा तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणून अशा पद्धतीनं लोकांना येड्यात काढून आपलं इप्सित साध्य करून घेणं हे काय आता नवं राहिलं नाही. याच्यापूर्वीचे तुम्ही फक्त संजीव खन्ना सोडले तर मागचे सगळे तुम्ही हे पहा, सरन्यायाधीश, अगदी सरन्यायाधीश असलेला माणूस खासदार झाला हो राज्यसभेवर. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं कलेक्टर म्हणून काम करावं, रिटायर झाल्यावर त्याच्या गाडीचा ड्रायव्हर व्हावं, त्याच गाडीच्या त्याच कलेक्टर ऑफिसच्या एखाद्या गाडी ड्रायव्हर म्हणून नोकरी करावी. याचा अर्थ ड्रायव्हरच्या नोकरीला मी लहान मानत नाही, पण तुम्ही कलेक्टर असताना एवढ्या मोठ्या पदावर असताना तुम्ही तिथल्याच एखाद्या व्यक्तीच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करावं ही शोभनीय गोष्ट नाही. कारण तुम्ही सरन्यायाधीश असताना खासदार म्हणून जाता. म्हणजे काय चालू आहे? सरन्यायाधीश संपलं की लगेच राज्यपाल, सरन्यायाधीश संपलं की लगेच खासदार. असं काही यापूर्वी झालं नाही का? काँग्रेसच्या काळात पण काही गोष्टी घडल्या, असं नाही की याच काळात घडतात. पण हे सगळं जे चालू आहे ना ते समांतर चालू आहे. याच्यात बदल होणार नाही. आणि याच्यात बदल करायचा असेल तर तुम्हाला शिक्षण घ्यावे लागेल आणि शिक्षणासाठी तुम्हाला लहानपणापासून आपल्या लेकराबाळांकडे लक्ष द्यावे लागेल. आणि हे करत असताना आपण हे सगळं सामाजिक बोलत असताना आपण आणखी एक महत्त्वाचं काम करतो. ते काम म्हणजे काय तर आपण लहान लेकरांचा पाया पक्का व्हावा, त्यांना शिक्षणामध्ये आनंद निर्माण व्हावा आणि त्यांना पैसा हा त्यांच्या शिक्षणातला अडथळा ठरू नये. आणि म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून आपण एक उपक्रम घेतलेला आहे हाती. तो सुद्धा उपक्रम मी तुम्हाला दाखवतो. फारसं या विषयावर बोलत नाही, आता थोडंसं महत्त्वाच्या विषयावर. ठीक आहे,
खोड गेलं तर जाऊ द्या, पण नवीन येणारी फांदी, नवीन येणारी पालवी आपण टिकवली पाहिजे. त्या पालवीला टिकवण्यासाठी आपल्याकडं नवोदय 2026 ची बॅच आहे. नवोदय 2026 ही बॅच आहे, ऑनलाईन बॅच आहे. तर या ऑनलाईन बॅच मध्ये नवोदय 2026 च्या ऑनलाईन बॅच मध्ये सध्या बॅच सुरू झाली. एक बॅच 15 जूनला चालू होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज 2 तास लाईव्ह असतं लेक्चर. सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते 8 असतं. दर शनिवारी टेस्ट असतात. वर्षभरात 200+ टेस्ट होतात. दररोज स्वाध्याय पाठवला जातो. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जातं. ग्रुपवर अभ्यास पाठवणं आणि तपासणं दोन्ही गोष्टी होतात. हे सगळं तुम्हाला कशावर मिळेल तर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला. त्या एटीएम गुरु एज्युकेशन नावाच्या ॲपवर जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करून हे सगळ्या बॅचेस तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही अभ्यास करू शकता. काही अडचण आली तर 8830370068 हा नंबर आहे. आता काही भिकार चोट म्हणतील की सर मग तुम्हाला एवढाच पुळका आहे तर फुकट शिकवा. तर गध्या, तुला म्हणून सांगायलो आपल्याकडे फ्रीची बॅच सुद्धा आहे. ज्याला आई वडील नाहीत, जे गरीब आहेत, जे पैसे भरू शकत नाहीत, असे लोक फ्रीमध्ये सुद्धा जॉईन करू शकतात. ॲपवर जा, फ्री बॅच सुद्धा आहे. फक्त फ्री बॅचला मी लाईव्ह नसतो. फ्री बॅचला मी आतापर्यंत जेवढं गेल्या वर्षी शिकवलं तेवढे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ त्याच्यात टाकलेले आहेत. फ्रीवाल्यांना फक्त स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा आणि पेडवाल्यांना फक्त मी तो करून घेतो, एवढाच फरक आहे. आणि ती पेड बॅच याच्यासाठी ठेवली बाळांनो की आपल्याला एवढा मोठा बोर्ड चालवावा लागतो, स्टुडिओ आहे, इंटरनेटचा खर्च आहे, लाईट बिलाचा खर्च आहे, तेवढा निघला पाहिजे म्हणून, आहे की नाही. तर ज्यांना वाटते फुकट शिकवावं त्यांनी स्वतः जरी आपल्या बॅचमध्ये येऊन फ्रीवाली बॅच जॉईन केली तर त्याला कळेल की आपण काय शिकवतो आणि काय नाही. त्याच्यामुळे आगाऊशहाणपणा करायचा नाही. आपण जे सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्या. जे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, तुमच्या लेकराबाळांसाठी त्याच्याकडे लक्ष द्या. आणि एटीएम गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.